अंपायर नितेश भोईर सर सांगतात मॅचला होते सुरुवात. 4 3 2 1 लेट्स चेस इज ऑन. 48चं टार्गेट. पहिलाच बॉल घेऊन तयार पंचांच्या डाव्या साईडनं. दिनेशचा पहिलाच बॉल उडवला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक नाहीये. पॉवर प्लेचे षटक. फ्रंट फुटचा नो बॉल. +4. 5चा पंजा मोफतच्या स्वरूपात. सुरुवात दमदार. ऑन फ्रीट बॉल फेकावा लागेल. पहिल्याच बॉल मध्ये चुकी केली आहे. फ्रंट फुट नो बॉल. नो +4. 5चा पंजा. अगोदरच धावा कमी. अगोदरच दुष्काळ आहे आणि त्यामध्ये खरं तर दुष्काळामध्ये चुकी. ऑन फ्रीट बॉल. डी मॅगथीचा बॉल इनफिल्डला क्लिअर केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचला लॉंग ऑफ साठी पेक्षा कव्हर पर्यंत. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी देखील सहजरित्या कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन बॅटर्स मध्ये. दोनच्या मदतीने धावसंख्या ती. एक बॉलचा खेळ संपल्यानंतर 7 या अंकावर. बिनबाद 7. 48चा टार्गेट. 41 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 14 बॉल मध्ये 13 मागील मॅच मध्ये डिपेंड केला. SB11 धावसंख्या. तोच कॉन्फिडन्स आहे. पुन्हा लो स्कोरिंग मॅच त्यांना डिफेंड करायची आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इलाका खाली आहे खरं तर. इनफिल्ड वरील सर्व इलाका खाली आहे. इनफिल्डला फक्त क्लिअर करायचे बॉल. हेच मनामध्ये बॅटरच्या शॉट सिलेक्शन. बॉलच्या मेरिटनुसार करणं क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं आहे. ॲज अ बॅट्समन ज्यावेळी तुम्ही शॉट सिलेक्शन अर्ली करता अगोदर करताना त्यावेळी तुम्हाला तो फटका कदाचित एक्स्ट्रीब्युशन करण्यासाठी हा थोडा त्रास होतो. कोलाट टाकलेला बॉल गॅपमध्ये ढकलला आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला लॉंग ऑन मधून थेट. दुसरीचा प्रयत्न. तू मय. 2 गाड्या एकाच ट्रॅक वरती. मिस फिल्डिंग. त्याचाच फायदा. ऍक्सिडेंट होता होता वाचलाय. 2 क्षेत्ररक्षक पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचलेत. धाव मिळाल त्या बॉलवरती 2. साथी स्कोरर तेजस माझे सांगत असताना संपूर्ण दिवसामध्ये आज साथी स्कोररची भूमिका तेजस यांनी कमालीची खऱ्या अर्थानं अनुभवले. आज संपूर्ण दिवसामध्ये साथी स्कोररची भूमिका चांगल्या रीतीनं. तेजस यांचं देखील कौतुक. या स्पर्धेच्या वतीनं 2च्या मदतीनं धावसंख्या आहे ती 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. 48चं टार्गेट. पहिल्या सत्रापासून पहिल्या षटकापासून टार्गेट केलं एकाच गोलंदाजाला. मोठी धावसंख्या नाहीये परंतु पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकात जर धाव आल्या ना तरी 48चा पाठलाग अगदी सहजरित्या होऊ शकतो. हेच पाहायला मिळतंय. स्लॉट मध्ये पॉवर जनरेट स्ट्रोक. बॉल सीमा पार. लॉंग ऑनला मोठा तीर. मिळतोय 6. आलाय काउ कॉर्नर झोन मध्ये. ब्लास्ट झालाय सीमा पार. षटकार. धावसंख्या 15 या अंकावर. आणखी एक चांगला बॉल. चांगला फटका. ड्राईव्ह केला अलॉंग द कार्पेट. वेगानं बॉल. एकच धाव मिळते. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या पोहोचले 16 या आकड्यावर. 48चं टार्गेट. 32 अजूनही करायचे. बॉल शिल्लक आहेत 25. 25 बॉल्स रिमेनिंग. 32चं टार्गेट अजूनही शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग विस्फोटक झाली 48चा पाठलाग करत असताना. पहिल्याच 5 बॉल मध्ये 16. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. पॉवर प्ले नंबर 1. कोलाट टाकलाय. बॅक टू द बॉलर. मिड ऑन मध्ये वेल फिल्डिंग. थांबवलंय अंतिम क्षणी. चांगली कॉलिंग 2 बॅटर्स मध्ये. पंच नितेश भोईर सांगतायत षटक संपलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 16 या अंकावरती. आता येणारे 24 बॉल 32 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. अन्वी 11ला SB11 संघाच्या विरोधात खेळत असताना. जगदीश आला बॉलिंग मार्क वरती.
अन्वी 11 नेट 32 रन्स ऑफ 24 बॉल्स. 24 बॉलमध्ये 32ची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकामागे 8 धावा हव्या आहेत. फार जास्त काही आता एफर्ट्स घ्यायचेच नाही आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. पाहूयात मागील सामना डिफेंड करत या मॅचमध्ये दाखल झालेत SP 11. अन्वी 11 ने देखील डिफेंड केल्या होत्या धावा. फुलटॉस बॉल मिड विकेट मध्ये, गॅप मोठी आहे त्याचाच फायदा. बॉलच्या मेरिट नुसार क्रिकेट, सौंदर्यात्मक फटका, बॉल सीमा पार, रुपये ऑन द गो फोर. मध्ये गॅप मोठी होती. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. डीप मिड विकेट मध्ये येतो. चौकार धाव संख्या टोटल रन स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचल्यात त्या 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. 28 रन्स अजूनही करायच्यात. बॉल शिल्लक आहेत ते 23. विस्फोटक बॅटिंग. 48चा पाठलाग वाटतच नाहीये. जणू काही 70-75 धावा चेस करतायत. इतकी बलाढ्य सुरुवात पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. आणखी एक मोठा फटका. वर शॉट, पिकअप शॉट बाय दर बाबूराव. बॉल सीमा पार. बाबूरावचा धमाका. बॉल बिग 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 हिट आउट ऑफ द पार्कचा षटकार. मैदानावरती थोडं लक्ष द्या. आज संपूर्ण दिवसभर डीजे बंद होता, आता चालू झालाय त्यामुळे त्यांना देखील घाई आहे. मी विनंती करतोय बॉल टाकताना कृपया करून आपण डीजे ऑन करू नका, कारण अंपायर्सना एजेसचा आवाज पोहोचू शकत नाही. बॉल टाकत असताना जी शांतता बॅटरला हवी असते ना, ती फार महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. लयबद्ध पद्धतीने क्रिकेटचा खेळ खेळला जातो. आंतरराष्ट्रीय मध्ये तुम्ही पाहिलं असेल बरेचदा. स्लॉट मध्ये वन्स अगेन मनगडातील पॉवर सिद्ध, मनातील ही जिद्द, बॉल सीमा पार, छूमंतर षटकार. आतमध्ये बाबूराव ऑन द फायर नाव. हा देखील सिक्सर. 33 वरती खेळतोय वैयक्तिक. 34 धावा आहेत. धाव फलकावरती वाळ शॉट, पिकअप शॉट बाय द बाबूराव. नटराज स्टाईल लॉंग लेग सीमा पार. हा येतोय बाबूरावचा षटकार. टीमचे पॅकर महेश माले यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज बॅटर बाबूराव साठी. आलाय बाबूराव फॉर्म मध्ये या मॅच मध्ये, जबरदस्त खेळलाय. धाव संख्या जाऊन पोहोचली ती टोटल 40. 8ची आवश्यकता आहे. 9ची एक धाव आहे फक्त, आणि त्यामध्ये 39 या धावसंख्येवरती एकटा बाबूराव खेळतोय. एकच बॉल केला विलासनं, त्यामध्ये तो निर्धाव चेंडू केलाय. आणि एक चान्स. वॉट अ शॉट. कव्हर मध्ये पकडले सुरेख कॅच, परंतु क्रॅकिंग शॉट होता. आणि ते बॅटर इज OUT. स्वतःचं काम करून मैदान सोडतो. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा खेळाडूचं देखील. फार चांगली बॅटिंग. 12 बॉल 39. स्क्रीन वरती पाहताय जगदीशनं बाद केलाय बाबूरावला, परंतु त्यानं त्याचं काम करत तो मैदान सोडतोय. डगआउट मध्ये पोहोचलाय. आनंदात्मक वातावरणामध्ये डगआउट मध्ये दुसरा सामना विजयाच्या पथावरती आहे. खरं तर अन्वी 11 फक्त 8 धावसंख्येची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत ते 18.